जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणामार्फत संभाव्य पावसाळी पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर सर्व आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवण्यासाठी आज कसबा बावडा इथल्या राजाराम बंधाऱ्याजवळ पंचगंगा नदीपात्रात साहित्याची तपासणी आणि चाचणी घेण्यात आली. आपदा मित्र आणि आपदा सखी यांच्यासाठी 18 ते 20 मे या कालावधीत प्रशिक्षण कार्यक्रम राबवण्यात येतोय. या प्रशिक्षणामध्ये जिल्हा प्रशासनाकडे उपलब्ध असलेलं इन्फ्लेटेबल रबर मोटर बोल्ट, लाईफ जॅकेट, लाईफ रिंग, रोप, इमर्जन्सी लाईट इत्यादीच्या सहाय्यानं पूर व्यवस्थापनाचे सखोल प्रशिक्षण दिलं जात आहे. यावेळी पाण्यात बुडणाऱ्याला वाचवणं, दोरीच्या सहाय्यानं बचाव करणं, बोटीनं शोध मोहीम राबवणं, बोट उलटल्यास बचावकार्य कसं करावं आदी प्रात्यक्षिकं सादर करण्यात आली. या कार्यक्रमात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ, पथक प्रमुख सुनील कांबळे, श्रीकृष्ण सुरते, शुभम काटकर, शुभांगी गराडे, अजित शिंदे, सोमनाथ सुतार तसेच जिल्ह्यातील विविध तालुक्यांमधील आपदा मित्र आणि आपदा सखी सहभागी झाले होते. दरम्यान जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी प्रशिक्षणस्थळी भेट देऊन साहित्याची पाहणी केली आणि उपस्थित स्वयंसेवकांशी संवाद साधला. त्यानंतर त्यांनी राजाराम बंधाऱ्याजवळील पंचगंगा नदीवरील प्रात्यक्षिकं बोटीद्वारे पाहिली. यावेळी जिल्हाधिकारी येडगे यांनी पूरस्थिती उद्भवल्यास तात्काळ प्रतिसाद देता यावा यासाठी तयारी ठेवावी, तसंच आवश्यक साहित्य सुसज्ज ठेवण्याच्या सूचना त्यांनी आपत्ती व्यवस्थापन टीम आणि उपस्थित स्वयंसेवकांना दिल्या.